श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज आहे कार्तिक पौर्णिमा, ज्याला आपण त्रिपुरारी पौर्णिमा किंवा मग त्रिपुर पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखत असतो। त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच या दिवशी भगवान शिवशंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। त्यामुळेच महादेवांना त्रिपुरारी या नावाने ओळखलं जाऊ लागले आणि तेव्हापासूनच कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा ही खूप महत्त्वाची मानली जाते। आपल्या घरातील दारिद्र्य, दोष, दुःख, अडचणी दूर व्हावेत असं प्रत्येकाला वाटत असतं। त्यामुळे आज त्रिपुरारी पौर्णिमेला संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे। आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती, निगेटिव्ह एनर्जी असतात आणि काय होतं त्यामुळे आपल्याला कधीच कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही। दिवा जो असतो तर तो बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो। दिव्या लावल्यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या जे काही भांडण, कटकट, वादविवाद असतात तर त्या दूर होत असतात। ज्या वेळेस रोज आपण आपल्या घरामध्ये दिवा लावतो तर त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवाहित होत असते आणि जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दिवा स्वतः शोषून घेत असते। त्यामुळे आज संध्याकाळी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदानाला विशेष महत्त्व दिलं जातं। हे दीपदान तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये करू शकता, नदीकाठी करू शकता, आपल्या घरामध्ये करू शकता, पण दिवे हे आज नक्की आवर्जून लावायचे असतात। त्याचबरोबर माता लक्ष्मीचं पूजन सुद्धा आपल्याला करायचं असतं, भगवान विष्णूंचं पूजन करायचं असतं। आपल्या घरामध्ये पैशांच्या कधीच अडचणी येऊ नये त्यासाठीच आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे। काही अशी लोक असतात आणि त्याला आपण शत्रुपीडेचा त्रास म्हणतो। ह्या शत्रूंमुळे काय होतं की कुठेतरी आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात, तर तो त्रास सुद्धा आपला दूर होईल। तर बघा, अनेक प्रकारचे आपण दिवे हे अनेक प्रकारच्या देवी देवतांना समर्पित करत असतो। जसे की आता जर मोहरीच्या तेलाचा दिवा असेल तर तो आपण शनिदेवांना लावतो, तुपाचा दिवा माता लक्ष्मीसाठी लावतो, चमेलीच्या तेलाचा दिवा आपण हनुमंतरायांसाठी लावतो। अशा वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आपण हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना समर्पित करत असतो। तर हेच दिवे आपल्या घरातील अंधार दूर करून आपल्या घरामध्ये प्रकाशाचं काम करत असतात। तर आता संध्याकाळी 5 नंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे। तर हा दिवा कशा पद्धतीने लावायचा त्याची आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका। सर्वात प्रथम आज संध्याकाळी अगोदर आपल्या घराची संपूर्णपणे आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या घरामध्ये दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती करून घ्यायची आहे। एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात। तर आता ह्या उपायासाठी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे 5 दिवे तुम्हाला तयार करायचे आहे। गव्हाच्या पिठाचे तुम्हाला नसेल तयार करायचे तर तुम्ही मातीची पंती जी असते तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। संध्याकाळी 5 नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे, म्हणजेच प्रदोष काळामध्ये 5 मातीच्या पंत्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। आता ह्या ज्या पंत्या आहेत तर त्या स्वच्छ असाव्या, नसेल तुमच्याकडे तर तुम्ही गव्हाच्या पिठाचे दिवे तयार करून घ्यायचे आहेत 5। त्यानंतर या प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकून घ्यायचं आहे। तूप टाकलं की यामध्ये तुम्हाला वाती टाकायच्या आहेत। 2 वातींची एक वात एकत्र करायची आणि प्रत्येक दिव्यामध्ये अशा एकत्र वाती तुम्हाला लावायच्या आहेत, कारण एक सिंगल वात ही आपण कधीच लावत नसतो। त्यामुळे आता हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे। दिवे प्रज्वलित केले की त्या प्रत्येक दिव्याला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत। हे दिवे तुम्हाला देवघरासमोर ठेवायचे आहे। त्या दिव्यांवरती तुम्हाला काही सेवा करायची आहे। तर कोणती सेवा करायची आहे? तुम्हाला त्या दिव्यांवरती महालक्ष्मी अष्टकमची सेवा करायची आहे एकदा, आणि एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करायची आहे। या 2 सेवा तुम्हाला करायच्या आहेत। तुमच्याकडे जर हे स्तोत्र नसतील तर तुम्ही गुगलला किंवा यूट्यूबला सर्च करा, तुम्हाला ते मिळून जातील। व्यंकटेश स्तोत्र हे तुम्ही संस्कृतमधलं पठण करू शकता, ते अगदी 5 मिनिटाचं आहे, लगेच म्हणून होईल। त्यानंतर या प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला एक कमळगट्ट्याचा मणी टाकायचा आहे।
कमळगट्ट्याचे जे मणी असतात तर ते कमळाच्या बियांपासून तयार केलेले असतात आणि ते माता लक्ष्मीला खूप प्रिय असतात, त्यामुळे ते तुम्हाला टाकायचे आहे. तुमच्याकडे नसेल तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे सुद्धा आपल्याला हे मणी मिळून जातात, तर तुम्ही तिथून सुद्धा खरेदी करून आणू शकता. प्रत्येक दिव्यात एक एक कमळगट्ट्याचा मणी टाकला की त्यानंतर आता हे दिवे आपल्याला काही ठिकाणी ठेवायचे आहेत. पहिला दिवा हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. दुसरा दिवा हा आपल्याला आपल्या तुळशीपाशी ठेवायचा आहे. तिसरा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा आहे आणि जे 2 दिवे शिल्लक आहेत तर ते आपल्या मुख्य दरवाजामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. एक उजव्या साईडला, एक डाव्या साईडला, अशा 2 ठिकाणी आपल्याला हे दिवे मुख्य दरवाजात ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे 5 दिवे आपल्याला तिथे ठेवायचे आहेत. दिव्याला प्रत्येक नमस्कार करायचा, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये जे काही त्रास आहेत, दुःख आहे, दोष आहेत, अडचणी आहेत तर त्या दूर करा. तुमची कृपा अखंड माझ्यावरती आणि माझ्या घरावरती राहू द्या. अशा पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने ही जे दीपदान आहे तर ते करायचं आहे. त्यानंतर जे दिवे तुमच्या घरामध्येच तुम्ही लावलेले आहे तर त्या दिव्यामधलं जे कमळगट्ट्याची मणी आहे तर ते तुम्ही नंतर काढून घेऊ शकता. दिवा विझल्यावरती ते परत तुम्ही घरामध्ये यूज करू शकता. वाती जर शिल्लक असतील तर त्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हे 5 दिवे जे आहेत तर ते आज दीपदानाला याला विशेष महत्त्व दिलं जातं. हे दीपदान केल्यामुळे बघा कितीही जीवनामध्ये अंधार असू द्या, प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम हे दिवे आपल्याला करत असतात. तर त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. करून बघा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. त्यानंतर आज संध्याकाळी परत तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे. आपल्या घरावरनं तुम्हाला काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहे. आपल्या घरामध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असतात आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला कधीच कोणत्याच कामात यश मिळत नाही किंवा जी नकारात्मक ऊर्जा असते तर त्यामुळे प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश मिळत असतं. तर काय करायचं आहे, संध्याकाळी तुम्हाला 5 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंग ह्या तुटलेल्या फुटलेल्या अशा अजिबात नको, अखंड फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत. ह्या लवंगा तुम्हाला 5 वेळेस तुमच्या मुख्य दरवाजावरून ओवाळायच्या आहेत. अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने, जसं घड्याळ उलट्या दिशेने फिरतं तर तसं उलट्या दिशेने तुम्हाला ह्या 5 लवंगा ओवाळून टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही ह्या दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने हे जे 2 उपाय आहेत तर ते संध्याकाळी करून बघा. नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. जे काही त्रास, दुःख, दोष, अडचणी आहेत घरामध्ये ते दूर होतील. भगवान विष्णूंची भरभरून कृपा आपल्या घरावरती होईल. आज घरामध्ये विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्रम, महालक्ष्मी अष्टकम, लक्ष्मी स्तोत्रम या सर्व सेवा करायला विसरू नका. सत्यनारायण जर घरामध्ये घालत असाल तर तुम्ही संध्याकाळी 5 नंतर घरामध्ये सत्यनारायण घालू शकता. तर अशा पद्धतीने ही जी आजची माहिती आहे जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.